नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आले मी वेळवण गावात. वेळवण गावचा शिमगा आहे आणि आपला भाव आहे मुकेश भाईजे म्हणून MIDCत कामाला आहे. त्यानं आम्हाला कॉल केला होता मला की शिमग्याला या म्हणून. ठीक आहे, चला जाऊया. आता आलो आहे शिमग्यावर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि शिमग्याचा आनंद घ्या. चला जाऊया, त्याला आधी भेटूया. कुठे आहे तो बघूया आधी. चलो, माझ्याबरोबर छोटू ड्रायव्हर आणि मुन्ना येतोय. ते मागून येत आहेत, येतील त्यांना पण भेटू. आणि हा बघा शिमगा वेळवण गावाचा. नमस्कार करायचा आधी पण इकडे इकडे पालखी आहे. बहुतेक पालखी इकडे नाचणार आहे, त्याच्यामुळे डेकोरेशन केलेलं आहे. तर मित्रांनो, आपला सबस्क्रायबर पण आला आहे. अरे दानावडे नाही रे, कलबटे. हे काय आहे? अरे की कलबटे आईले आहेत व्हिडिओ वाले. तू काय हँग होतोस काय रे? काय बोलायचं समजत नाही. आणि इकडे भावानं आपल्या पांडू शेठ, पांडू स्टॉल घातला ना पाण्याचा. लपतोस काय तू? सगळीकडे असतोस ना भावा, आपण जिथे ते आपलं राज्य असतं आणि मी पण सगळीकडे असतो. व्हिडिओ मध्ये जायला लागतं. हे मस्त ना नाचायला पालखी नाचायला. ह्या वर्षीच बनवला नाही त्याने. मस्त केलं, एक नंबर. नवीन काहीतरी. चले जरा फिरतो. तर मित्रांनो, ते पालखी नाचवत आहे, ते आता आम्ही बघायला जातोय कशी नाचवतात ते.
मित्रांनो हे आपले छोटू ड्रायव्हर मुन्ना, आता तिकडे आशू आयगर माणसा चार जरा सावकाश कर. सगळे आलेत आपले मित्र परिवार. हा 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 हे काहीतरी वेगळं केला नाही. तर मित्रांनो आमच्या गावातले राज सनगरे, अक्षय वेद्रे पण आले सगळे. काजू कांत आहे बरोबर ना. खास शिमग्याला आलात. एका गाडीवरून आलात की 2 गाड्या पण तिघच. पण 2 गाड्या कशाला. एका गाडीवर पण आला असतात. काय भारी आहे रे. कोणाचा का रे. दिसतंय. चला फिरा जरा. आज जरा गर्दी कमी वाटते यावर्षी. हा माहोल नाही. चलो फिरतो आम्ही जरा. तर मित्रांनो मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ना मुकेश, तो हा बघा. हा एक नंबर रे. शूज वीज घालून एकदम टकाटक हिरो बनून आलायस. हिरोईन कुठे आहे. घेऊ नको. राहू दे. हिरोईन भेटले नाही अजून. शोधायचे ना. हे तुझा आज शिमगा आहे. कोण आता जाऊ दे. तुझा आज शिमगा आहे बरोबर आहे. मग काय शिमग्यावर आम्हाला काय म्हणजे आईस्क्रीम म्हणा. चला आईस्क्रीम आता आलेलं काय आधी जरा अरे आम्हाला असं समजलं की तू काहीतरी भरपूर देणार आहेस. हो आईस्क्रीम आमचं पेमेंट झालंय ना अजून. पेमेंटचं ते सांगायचं ना आम्हाला. मुख्या मगाशी ना इथं पालखी नाचवला नाही, त्याच्यानंतर यामध्येच नाचवला नाही, आता तिथं न्यायला नाही बरोबर. ते असं का दरवर्षीप्रमाणे ठरलेले म्हणजे तिथे आणि तिथे पण नसते तिथून झाले की. पण यावर्षीच ते गेला नाही आहे. हे फक्त आता यावर्षी म्हणा नाही नाचते तिन्ही ठिकाणी पण फक्त ते इथे येणार परत इथे येणार परत येणार इकडं. असं आहे काय. म्हणजे ही तुमची गावाची प्रथा आहे पहिल्यापासून. ठीक आहे. काहीतरी वेगळं बघायला मिळालं. असं प्रत्येक गावात वेगवेगळ्या परंपरा असतात बरोबर ना. ठीक आहे चालेल. मग काय तू आता आम्हाला देतोस. आणि दुसरा विषय काय माहितीये काय. मला आहे ना ते खुना लपवतात माहितीये ना. ते आता ना ते माहिती आहे. तो ब्लॉक करण्यासाठी मी खास येणार आहे. कधी ते मी सांगेन तुम्हाला. अजून भरपूर दिवस आहे. तर म्हणजे प्रत्येक वाडी घेणार. हा सगळं शिंपलं झाल्याच्या नंतर शेवटी. ठीक आहे. मग त्या दिवशी काय मला जमू शकते यायला. मग त्या दिवशी दिवशी मित्रांनो ते खुना लपवण्याचा ब्लॉग वेगळा स्पेशल करायला मी येणार आहे गावात. तो वेगळा ब्लॉग बघा. चला आता आपला भाव आपल्याला काहीतरी देतोय ते खायला जाऊया पहिला. हा आलेले कोण म्हणजे तुम्ही ना. हा पेमेंट झालेलं आहे तुझं. कसलं. अरे शिमगा कोणाचा. शिमगा तुझा म्हटल्यावर तू द्यायला नको. तर मित्रांनो फायनली घरी आलोय आणि मित्राने सांगितल्याप्रमाणे आम्ही जाऊन आलो शिमग्यावर त्याच्या. आणि पालखी वगैरे नाचवतात ते बघितलं. आणि एक वेगळी काहीतरी परंपरा बघायला मिळाली. ते 3 मळ्यातून नाचवतात आणि परत पालखी जेव्हा बसते तेव्हा परत त्या 3 मळ्यातून नाचवून झाल्याच्या नंतर परत मग बसवली जाते. अशी पालखी त्यांची परंपरा आहे पहिल्यापासून. सगळी घरं फिरून झाली म्हणजे शिंपणं झालं की त्याच्यानंतर एक खुना लपवली जाते. ते बघण्यासाठी मी ब्लॉग करायला जाणार आहे. तर तुम्हाला दाखवेनच. चला तर व्हिडिओचा शेवट करतोय. व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.